जनतेचा राग फोडतो गगन, वचना भरपूर, काम दिसत नाही नगन. नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातील जनतेच्या तक्रारींचा आणि त्रासाचा आढावा पाहणार आहोत. महागाईचा ताण शहरात राहणाऱ्या लोकांवर जास्त आहे. रोजचे खर्च, दूध, भाजी, गॅस, प्रवास दिवसेंदिवस वाढत आहेत. सामान्य नागरिक म्हणतात, आमच्या हातात जे पैसे आहेत ते शेवटपर्यंत टिकत नाहीत. तर बेरोजगारीचा प्रश्न तरुणांसाठी गंभीर बनला आहे. पदवीधर तरुण नोकरीच्या शोधात दिवस घालवतात, परंतु रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत. यामुळे त्यांचे भविष्य धोक्यात आहे. शेतकरी देखील संकटात आहे. पाऊस अनिश्चित, पिकांचे नुकसान आणि नुकसान भरपाईसाठी राज्याची मदत अजून वेळेवर मिळत नाही. शेतकरी विचारतो, सरकारी आश्वासनं केव्हा प्रत्यक्षात येणार? जनतेची अपेक्षा स्पष्ट आहे. फक्त भाषण नाही, परिणाम पाहिजे. महागाई कमी करणे, रोजगार वाढवणे आणि शेतकऱ्यांना मदत पोहोचवणे हेच आता प्राथमिक काम ठरले पाहिजे. राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरू असले तरी सामान्य माणसाला फक्त एकच अपेक्षा आहे, जीवन सुधारावे, वचन नाही. महाराष्ट्र सरकारसाठी हा काळ मोठा आव्हानात्मक आहे. जनतेची नजर आता फक्त वचनांवर नाही, कामावर आहे. काय पुढे काही बदलणार का? देवेंद्र भाऊ महाराष्ट्रासाठी काही करतील का?